सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर। तज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात। इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब। त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ। आजच संपर्क साधा। ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 9657 230023। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अक्षय कर्डिले हे भाजपाकडून 6 एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्यासाठी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची देखील उपस्थिती असणार आहे आणि पांडुरंग लॉन्सवर भव्य विजयी सभा होणार आहे। राहुरी पाथर्डी नगर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाच्या वतीनं उमेदवार अक्षय कर्डिले हे जोरदार शक्तीप्रदर्शन करत 6 एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। तर आता निवडणुकीचा माहोल रंगण्यास सुरुवात झाली आहे। स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होत असून कार्यकर्त्यांनी एकजुटीनं निवडणूक लढवण्याचं आवाहन केलं गेलंय। उमेदवारी अर्ज भरल्यावर राहुरी शहरातील पांडुरंग लॉन्स या ठिकाणी भव्य विजयी सभेचं आयोजन केलं गेलंय। या सभेला मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हजर राहावं असं आवाहन उमेदवार अक्षय कर्डिले यांनी केलंय। तर उमेदवारी अर्ज भरण्याची सभा हीच विजयी सभा असणार आहे असंही अक्षय कर्डिले यांनी म्हटलंय। या पार्श्वभूमीवर बुरहाननगर या ठिकाणी नियोजन बैठकीचं आयोजन केलं गेलं। या बैठकीत बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सूळ, बाजीराव गवारे, अशोक झरेकर, संदीप कर्डिले, देविदास कर्डिले, अरुण होळकर, दादाभाऊ चितळकर, शिलाताई खराडे, प्रयागा लोंढे, आनंदराव शेळके यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते। माझे वडील स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी जनतेशी असलेलं नातं कधीही तुटू दिलं नाही। त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी अहोरात्र कष्ट घेतले आणि सुखदुःखात सहभागी होत विकासाची कामं केली। केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलंय। त्यांचा हा विकासाचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे। मतदारसंघाच्या विकासाला गती देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करणं महत्त्वाचं आहे। या निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे। तुम्ही सर्वांनी माझ्या वडिलांसोबत काम केलंय, त्यामुळं मला सांभाळून घ्या आणि जनतेची सेवा करण्याची संधी द्या असं आवाहन अक्षय कर्डिले यांनी केलंय। वृत्तसंकलन विभाग, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर। दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये।